महापालिका निवडणुकांच्या अगदी तोंडावरती लागलेले आहेत। जरी सगळी गणितं वेगळी असली, महापालिकेची गणितं वेगळी, नगरपंचायती परिषदांची गणितं वेगळी, तरी सुद्धा कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवणं असो किंवा पक्षाची ताकद, पक्षाची पाळंमुळं किती खोलवर रुजली आहे याचा एक प्रकारे संदेश देणं, त्या दृष्टिकोनातून आपण विचार केला तर हे निकाल, या निवडणुका या अर्थातच महत्त्वाच्या मानल्या जातात। इथे सत्ताधाऱ्यांनाही अनेक ठिकाणी धक्के बसलेले आहेत, तर विरोधकांची मात्र कमालीची पीछेहाट दिसते। खरं आणि आकडे तेच सांगतायत ज्ञानदा, कारण भाजप 119, शिवसेना 48, राष्ट्रवादी 37, त्यामुळे महायुतीतले जे मित्रपक्ष आहेत त्यांनी आघाडी घेतलेली दिसते किंवा त्यांनी बाजी मारलेली दिसते। तर काँग्रेस 23, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 14, ठाकरे सेना 11 आणि इतर 27। तिकडे बीडमध्ये काय घडतंय? माजी आमदार लक्ष्मण पवार यांनी 15 वर्षांची सत्ता ही आपली कायम राखली आहे। गीता पवार या बीड गेवराईत जिंकल्या। भुमरे साहेब, पैठण मधला बालेकिल्ला तुम्ही कायम राखलाय, नगराध्यक्ष पदाचा उमेदवार विजयी झालाय, काय पहिली प्रतिक्रिया? नगराध्यक्षाचा उमेदवार विजयी झाला, नगरसेवक बी खूप काही निवडून आलेले। हे केवळ बाळासाहेबांच्या आशीर्वादानं, शिवसैनिकांच्या मतदाराच्या आशीर्वादानं, एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादानं, श्रीकांत शिंदे साहेबांच्या